नमस्कार. इम्पोर्ट एक्सपोर्ट चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. अर्थातच मी भागवत जाधव. आज आपण बघणार आहोत इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे डॉक्युमेंटेशन लागणार आहे ते. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये डॉक्युमेंटेशनच्या जे सिरीज आहे, सगळ्यात पहिल्यांदा GST नंबर लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला LUT नंबर लागतो. LUT नंबर नंतर बँक अकाउंट लागतं. बँक अकाउंट हे नॅशनलाइज बँकेत असलेलं कधीही चांगलं. नॅशनलाइज बँकेत तुम्ही जिथे अकाउंट खोलणार आहात तिथं निश्चितपणे विचारा की इम्पोर्ट एक्सपोर्टचं ऑफिस जे आहे सेगमेंट ते कुठं आहे. कदाचित ते तुमच्या शहरात असेल तर चांगलंच. मुंबई पुण्यामध्ये हा प्रश्न येत नाही, पण बाकीच्या ठिकाणी बहुतांश वेळा हा प्रश्न येतो की इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे ऑफिस असतं ते कदाचित त्या ठिकाणी नसताना दुसऱ्या ठिकाणी सुद्धा असू शकतं. त्यामुळे अकाउंट खोलताना ही गोष्ट निश्चितपणे ध्यानात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर AD कोड लागतं, लेटर लागतं, लेटर रजिस्ट्रेशन लागतं, रजिस्ट्रेशनसाठी लागतं, पोर्ट रजिस्ट्रेशनसाठी. त्याच्यानंतर IEC नंबर लागतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. हा कोड ज्यावेळेस तुम्ही काढता तो काढावा लागतो DGFT वरून. DGFT वरून काढल्यानंतर RCMC हा प्रत्येक फील्डसाठी वेगवेगळा असतो. जर ॲग्रिकल्चरसाठी असेल तर ॲपेडा असतं, त्याच्यानंतर हँडीक्राफ्टसाठी वेगळा आहे. अशा RCMCची वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी आहे. मेकॅनिकलसाठी वेगळा आहे. जर ॲपेडालाच फक्त 5 वर्षाचा कालावधी असतो, बाकीच्या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे निश्चितपणे मार्च नंतर जर तुम्ही RCMC सर्टिफिकेट काढलं तर 1 वर्ष तुम्हाला त्याचा वापर करता येतो. त्याच्यानंतर जर तुम्ही सेंट्रल लायसन असतात आणि याच्यानंतर खरं तर क्लिअरिंग एजंट म्हणजे पहिल्यांदा बँकिंग सेक्टरची तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती सांगितलेली की कशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्हाला चार्टर अकाउंटंट नंतर तुम्हाला बँक निवडावं लागते. बँक नंतर बँकिंग सेक्टर झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जो येतो क्लिअरिंग एजंट येतो. म्हणजे डॉक्युमेंटेशनचे पार्ट तुम्ही नीट समजून घ्या. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस टाकायचा असेल तर आपल्या मनात पहिली क्लॅरिटी पाहिजे की आपण कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. आणि त्या क्लॅरिटी नंतर बँकिंग सेक्टर झाल्यानंतर क्लिअरिंग एजंट निवडणं हा का महत्वाचा असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. क्लिअरिंग एजंट निवडण्याच्या पाठीमागचे कारण हे असतात की ज्यावेळेस शिपिंग बिल असतं म्हणजे परचेस ऑर्डर येते, परचेस ऑर्डरमध्ये तुमची पेमेंट टर्म ठरलेली असते. LC असेल किंवा डॉक्युमेंट अगेन्स्ट पेमेंट असेल तर त्या कशा पद्धतीने पुढे जायचं. LC असेल तर तुम्हाला बँकेत दाखवावा लागतो, त्याच्यातले नॉर्म्स तुम्हाला ध्यानात घ्यावा लागतात. आणि त्याच्यानंतर मग शिपिंग बिल असेल, त्याच्यानंतर बायरच्या डिटेल्स असतील, त्याच्यानंतर टर्म कंडिशन तुमच्या काय ठरलेल्या असतात, प्रोफार्मा इनवॉइस कधी लागतो, त्याच्यानंतर जर तुम्ही इम्पोर्ट करत असाल तर बिल ऑफ एंट्री लागतं आणि एक्सपोर्ट करत असाल तर शिपिंग बिल लागतं. त्याच्यानंतर कमर्शियल इनवॉइस कधी लागतं, त्याच्यानंतर इन्शुरन्स ऑफ सर्टिफिकेट कधी लागतं आणि वेगवेगळ्या ज्या बायरच्या काही वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात त्या काय काय आहे. शिपिंग बिल झालं, बिल एंट्री झालं, त्याच्यानंतर पायतो लागतं, त्याच्यानंतर सर्टिफिकेशन ऑफ ओरिजिन लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या समजून घ्यायच्या असतात त्या क्लिअरिंग एजंटकडून घ्यायच्या असतात. म्हणजे एक गोष्ट ध्यानात घ्या, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करताना कालचं आपलं इंट्रोडक्शनचं लेक्चर झालंय. आज आपण डॉक्युमेंटेशन बद्दल बोलतोय. डॉक्युमेंटेशन मध्ये तुमच्या 3 गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. CA, त्याच्यानंतर बँकेतल्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने डिटेलिंग मध्ये जायचे ते मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर क्लिअरिंग एजंट हा वेगवेगळ्या प्रकारे मदतीसाठी असतो. एक गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा तुम्ही बायर्स निवडता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्यांना कोटेशन पाठवतात त्याच्यात सगळ्यात मोठा जर वाटा असतो तो क्लिअरिंग एजंटचा असतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट लावता ती क्लिअरिंग एजंट कडूनच तुम्हाला समजत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक सर्कल पूर्ण झाला की तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस चालू होतो. त्याच्यासाठीचे डॉक्युमेंटेशन सांगितलेत. आणि हा बिझनेस म्हणावा इतका सोपाही नाही, म्हणावा इतका अवघडही नाहीये, परंतु डॉक्युमेंटेशनचा पार्ट आज आपला संपलेला आहे. तुर्तास धन्यवाद.